नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण दुसरे पॅरलल लाईन्स समांतर रेषा या प्रकरणामध्ये पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत, मनापासून अभिनंदन सर्वांचं. त्यांनी चांगल्या रीतीने बघतात, सांगितल्या पद्धतीनं रिस्पॉन्सही चांगल्या रीतीने देत आहात, अभ्यास करत आहात. त्याशिवाय चॅनलही आमचं गणित मैत्री करताना चॅनलही सबस्क्राईब करत आहात. ज्यांनी अजून करायचं राहिले ते करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. थोड्याशा टेस्ट सिरीज वगैरेकडे आपल्याला जायचं आहे. तर ह्या समांतर रेषा पॅरलल लाईन्स ह्या प्रकरणामध्ये आपला पहिला अभ्यास 2.1 पूर्ण करण्यासाठी काही गुणधर्म आपण बघितलो होतो, बरोबर का? बघा काय होते बघा बरं 2.1 मधले काही गुणधर्म, त्याच्यावरती आपण पहिला एक्झरसाइज पूर्ण केला. त्याच्यामध्ये पहिला भाग कसा होता बघा, जरासं परत एकदा त्याचं रिव्हिजन करून तुम्हाला देतोय, सांगतोय बघा, पण असंही रिवाईज करूया जरासं. तर आपण 3 गुणधर्म बघितलो. इंटेरियर अँगल थेरम, आंतरकोनाचे प्रमेय, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता आंतरकोन कसे असतात? हां, एकरूप असतात का? नाही, पूरक असतात. त्याची सिद्धता ही अप्रत्यक्ष सिद्धता पुस्तकामध्ये पान नंबर 15वर दिलेली आहे. अप्रत्यक्ष सिद्धतेचा अर्थ थोडासा समजला असेल. सिद्धता थोडी त्याची मांडणी माहिती होते तुम्हाला. काही गोष्टी आपण जेव्हा स्नान घेतो तेव्हा असं म्हणतो की मन कसं प्रफुल्लित झालं, पण ॲक्च्युली ते पाणी घेणारं पाणी ह्या मनापर्यंत पोचलेलं असतं का? नाही. तसं काही गोष्टी नाही समजल्या तरी राहू देत, पण ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न जरूर करायला पाहिजे. थोडंसं आपण युक्लिडची भूमिती किंवा गणित भाग 2मध्ये आपण सिद्धतेचा भाग शिकतोय आणि हे तुम्हाला थोडंसं नवीन आहे. तर हे प्रमेय आपण 2 समांतर रेषा होत्या आणि मग एका छेदिकेने छेदले असता त्याचे आंतरकोन पूरक असतात. ही अप्रत्यक्ष सिद्धता पूर्ण झाल्यानंतर तिला खरं धरून ती सिद्ध झाल्यानंतर तिचं ॲप्लिकेशन करून आपण पुढचे 2 प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. बघा बरं काय होतं तिथं, संगत कोनाचे गुणधर्म आणि व्युत्क्रम कोनाचे, करस्पॉन्डिंग अँगल आणि अल्टरनेट अँगल. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोनांची जोडी ही एकरूप असते किंवा संगत कोनांच्या जोड्यांची मापही समान असतात. 2 समांतर रेषा असल्या की संगत कोनाच्या 4ही जोड्या तिथे एकरूप असतात. याचं प्रूफही आपण बघितलं होतं मागच्या तासाला. त्यानंतर 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे व्युत्क्रम कोनसुद्धा एकरूप असतात, त्यांचीही मापे समान असतात. हेही भाग आपण त्या भागामध्ये बघितला आणि त्याचा वापर करून 2 समांतर रेषा असल्यावर संगत कोन कसे असणार, आंतरकोन कसे असणार, पूरक कोन कसे असणार, ह्याचा हा 2.1 आपण त्याच्यावरती कंप्लीट केला होता. आता आपण त्याचं पहिलं ॲप्लिकेशन शिकणार आहे पुढं. परत एकदा बघूया. सेमीच्या मुलांनी पण नीट जरा बघा, तुम्ही सेमीची मुलं समजून घ्याल. थोडंसं आपण आपलं अंडरस्टँडिंग हे मातृभाषेतून असावं. वेन 2 पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड दॅट बाय अ ट्रान्सव्हर्सल देन इंटेरियर अँगल्स ऑन वन साइड आर सप्लिमेंटरी. सेकंड होतं करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 पॅरलल लाईन्स आर इक्वल मेजर. अँड अल्टरनेट अँगल्स नंतर करस्पॉन्डिंग अँगल्ससुद्धा त्या पद्धतीचे अशा त्या 2 टेस्ट होते आणि मग ते आपण सोडवत होतो. आता आपण याचं एक ॲप्लिकेशन बघतोय, एक महत्त्वाचं ॲप्लिकेशन बघतोय ह्याच्यावरचंच. यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स, समांतर रेषेच्या गुणधर्माचा वापर करून आपण एक थेरम शिकणार आहोत. पुन्हा थेरम, प्रमेय म्हणलं की नको वाटतं, पण त्याचा आनंद घ्यायला शिका. हाऊ टू लर्न मॅथ्स सेकंड. एक तर्कशास्त्रावर असणं त्याची मांडणी असते, एकदम सोपं असतं, पण थोडासा इंटरेस्ट तुमच्यात निर्माण झाला पाहिजे यासाठी थोडंसं आपण हळूवारपणे बघूया. आता सेमीच्या बुकमध्ये थेरम लिहिलं आहे बघा, पान नंबर 18वरती आहे आणि मराठीच्या पुस्तकामध्ये सुद्धा पान नंबर 18वरती हा थेरम लिहिला आहे. सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. प्रमेयाचं परत एकदा मराठीतून बघा, काय आहे बघा बरं ते, कोणत्याही त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. ह्याची सिद्धता आपण शिकणार आहोत. जस्ट इझी वन सिद्धता कशी पूर्ण करायची. कोणत्याही त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180च असते. अगदी बरोबर. ह्याचं ॲप्लिकेशन्स आपण शिकतोय. आता जस्ट मी तुम्हाला थोडंसं ज्ञानरचनावादावरती तुमच्याकडनं अपेक्षा काय आहे आज, प्रॅक्टिकली एकदा ते व्हॅलिड झालं पाहिजे. सहज हे प्रमेय कसं पूर्ण करायचं बघूया. समजा असे एक रेषा आहे, एक रेषा काढली इथं. एक सांगा मला, अशी एक रेषा काढली
त्या रेषेच्यामध्ये रेषेवरती असे 3 कोन काढले. हे बघा, इथे काढला आहे, असे काढले. समजा हा ए आहे, हे बी आहे, हे सी आहे. ह्याची मापं तुम्हाला माहिती नाहीत. तिन्ही कोणांची मापं किती आहेत हे मलाही माहिती नाही, तुम्हाला माहिती नाही, ती मोजून बघावी लागतील. पण एक गोष्ट लगेच आपण सांगू शकतो, ह्या तिघांची बेरीज किती असणार सांगा. ह्या रेषेमध्ये एकाच सरळ रेषेमध्ये झालेले कोण आहेत. समजा अशी तिरकी रेषा काढला तरी त्याच्यावर असे जर असेल तर तरीसुद्धा ह्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज, हे बघा इथं सुद्धा ह्या एक्स वाय झेड ह्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असणार सांगा बरं. याची एक्स वाय झेडची सुद्धा अशी 180 ह्या कोणाच्या मापांची बेरीज असणार. तुम्ही ज्ञानरचनावादावरती ह्याची सिद्धता अशी अपेक्षित आहे. तुमचं सगळ्यांचं प्रॅक्टिकली आज हे काम असं करायचं आहे. कसं करायचं आहे, ह्या तिन्हींची मापांची बेरीज 180 असते. प्रॅक्टिकली एक काम असं करूया आपण. हे बघा, हा एक ट्रायंगल आहे, हा एक त्रिकोण आहे. तुमच्यासमोर त्रिकोण काढला आहे. ह्या त्रिकोणाचे कोण, आता मी हा पहिला कोण काढतो बघा. समजा की तुम्ही एक कोण असा हा कोण आहे ना, ए कोण आहे, बी कोण आहे, सी कोण आहे. शिरोबिंदू कॅपिटल कॅपिटल कॅपिटल, पण अँगल मी स्मॉलनं दाखवला आहे. मी काय करणार आहे, हा कोपरा आहे ना सीचा, हा कोपरा फाडून घेऊया इथं आणि असा बसूया इथं सी कोण. त्यानंतर हा बीचा पण आहे ना, तो पण मी कोण काढून घेतो बघा, हा पण फाडून घेतो असा. आणि एचा सुद्धा हा जो भाग आहे ना, हा मी असा फाडून घेतो असा. हे बघा, ह्या त्रिकोणाचे तिन्ही कोण मी असे मी काय केले, कापून काढले. आता त्रिकोणाचे तिन्ही कोण तुम्ही हे प्रॅक्टिकली पूर्ण करणार आहात. आणि आता हे तिन्ही कोण इथं बसवायचा प्रयत्न करूया. इथं ए बसूया, इथं बीला आणतो आणि इथं सीला आणतो. जर असं नीट काळजीपूर्वक बघितलं, करेक्टली कापून घेतलं तुम्ही तर हे ओव्हरलॅपिंग वगैरे न होता. आता काय झालं बघा, दिसतंय ना तुम्हाला. हे तिन्ही कोण मिळून, आता सांगा मला ह्याच तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज, हे ए बी सी मी त्रिकोणाचे तिन्ही कोण कापले आणि इथं आणून बसवले. सांगा ह्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असणार. पण हे तिन्ही कोण आता हे तिथं एका रेषेत आहेत. हे कोण ह्या त्रिकोणाचे कोण आहेत ना, ह्यांची बेरीज 180 आहे. याचा अर्थ या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज, परत हे आहे तसं ठेवलो, आहे तसं समजा हे ठेवलं मी, तर परत ते ट्रायंगलचे कोण होतील. आता बघा, हे 3 कोण आता एका रेषेतले आहेत. आणि जेव्हा तुम्ही हे त्रिकोणामध्ये बघता, कुठल्याही त्रिकोणामध्ये जर बघता, तेव्हा ते ट्रायंगलचे कोण आहेत ना. ह्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 आहे, कारण ते रेषेही जोडीतील आहेत, एका रेषेवरचे कोण आहेत. आणि आता हेच तिन्ही कोण फक्त कुठल्याही त्रिकोणामधले तुम्ही काटकोन त्रिकोण जरी काढून त्याची कोण अशा रीतीने आणून ठेवलात तरीसुद्धा यांची बेरीज 180 येते. हा ज्ञानरचनावाद आहे. स्वतः मुलाने प्रयत्न करून स्वतःच्या मनाला समजावून सांगितलेली ही नॉलेज आहे. आयुष्यावर विसरायचं नाही. आता त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. आता हे झालं हा भाग. मॅथमॅटिक्स किंवा सायन्स एका विशिष्ट पद्धतीवर डिपेंड राहतं. एका विशिष्ट पद्धतीने ते शिकायचं असतं, एका विशिष्ट पद्धतीने त्याची मांडणी करायची असते, नाही का. हा ज्ञानरचनावादाचा भाग सांगितला तुम्हाला. आता आपण या पॅरलल लाईन्सना काय करतो बघा बरं. आता ह्याची प्रूफ्स बघूया. थेरम 1, याच समांतर रेषाचे जे गुणधर्म आपण ज्या कसोट्या आपण बघितल्या होत्या, ह्या कसोटीचा वापर करून एक विधान बघूया आता परत एकदा. ठीक आहे, काय विधान आहे बघा. त्रिकोणाच्या कोणत्याही त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. पहिलं पुन्हा लक्षात घ्या, कोणतीही पक्षाचे सिद्ध शिकत असताना ते विधान कंडिशनल करायचं आहे, इफ देनमध्ये आणायचं आहे. इफ देनमध्ये आणूया. जर कसं करता येईल बघा, कोणत्याही त्रिकोणाच्या जर एखादा त्रिकोण दिला असेल तर त्याच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. जर एखादा त्रिकोण दिला असेल, आता त्याला काय म्हणतो आपण, काय म्हणतो सांगा बरं, गिव्हन किंवा पक्ष. मग आपण सगळ्यात पहिल्यांदा काय काढायला पाहिजे, ह्याची फिगर काढायला पाहिजे. असं त्याला नाव देऊया. याचं गिव्हन काय होणार बघा, पक्ष किंवा गिव्हन काय लिहिणार, आता गिव्हन काय लिहिणार सांगा. ABC हा त्रिकोण आहे. ABC हा काय म्हणूया सांगा, त्रिकोण ABC हा कोणताही एक त्रिकोण आहे. मी जरासं शब्दप्रयोग कमी करणार आहे, कारण मला तेवढं लिहायला पण तेवढासा वेळ वाचला पाहिजे. आता सांगा ह्याचं प्रूफमध्ये त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची, काय आहे सांगा. आता हा त्रिकोण आहे. जर एखादा त्रिकोण दिला असेल तर त्याच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. आता प्रूफ साध्य, आता तेही मी जरा शॉर्टमध्ये मांडतोय. तुम्ही
पुस्तक बघत असाल तर ते 3 कोणाचं ABC असा कोण घेतलं बघा, पहिला बी. त्याच्यानंतर दुसरा कोण लिहिलं बघा, CACB हा दुसरा कोण घेतला बघा. त्याच्यानंतर हा BAC मी असं लिहितो थोडक्यात आता, A अधिक कोण B अधिक कोण C अधिक कोण बरोबर 180 अंश. त्याच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते असं लिहिलं. ओके. आता इथं ह्याचं उत्तर मॅथमॅटिकली कसं आणायला पाहिजे, समजा तुम्हाला हे प्रूव्ह दॅट करायचं शिकायचं कसं. आता पेपरमध्ये आपल्याला एखादा कागद घेऊन फाडून चिटकवून ठेवण्याची व्यवस्था असणार नाही आहे. असली तरी ते उत्तमच आहे, पण नाही आहे. पण ते नॉलेज तुमच्याकडे आहे की हे 3 कोण कापून एका रेषेत ठेवलं तर 180 बेरीज येते. पण जरासं मॅथमॅटिक्सचा उपयोग करूया, आता शिकलेल्या टेस्टचा वापर करूया. आपण इथं कन्स्ट्रक्शन, काही वेळेला इथं रचना करावी लागते. तर रचना का करावी लागते बघा, इथं आपण ज्या टेस्टचा वापर करण्यासाठी पॅरलल लाईन्स नाहीच आहेत. मग आपण एक पॅरलल लाईन करूया. ड्रॉ अ पॅरलल लाईन PQ पासिंग थ्रू द पॉईंट E. एक BCला समांतर असणारी रेषा ही जी PQ आहे ही याला पॅरलल रेषा काढतोय मी, फक्त BCला पॅरलल काढली आणि ते एमधून क्रॉस करणारे जाताना काढलेले आहे. त्यासाठी मी P अशी दरम्यानचा लिहितो बघा, असं मी ती रेषा काढलेली आहे. ह्याचा उपयोग करून आपल्याला हे गणित सॉल्व्ह करायचं आहे. पुस्तकात 3ही अक्षरांचा वापर करून छान रीतीने दिले, तुम्ही ते समजून घेऊ शकाल. 3 पद्धतीने मांडला तरी चालेल, एका अक्षरानं सुद्धा मांडला तरी चालेल. मोस्टली आता तुम्हाला ते थोडंसं कळावं, अंडरस्टँडिंग करावं आणि नंतर रिप्रेझेंटेशन करा. सेमीच्या मुलांनी सुद्धा आपल्या मदर टंगमधून समजून घ्यावं मॅथमॅटिक्स, आणि फक्त त्याचं मांडणी ही इंग्लिशमध्ये तुम्ही करत असता. ही जी रचना केली त्या रचनेमुळं आपल्याला आता चान्स मिळाला की आपण जे शिकलेली गोष्ट होती. आता आपण काय शिकलो होतो बघा, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता. आता AB ही एकच छेदिका बघा, हे काही बघायचं नाही तोपर्यंत, हे काही दिलं नाही असं समजा, ही एक छेदिका. आता हा कोण बघा बरं, हा कोण आणि हा कोण कसला कोण झाला, ह्या 2 समांतर रेषा आहेत आणि हा कोण. आता मी ह्याला जरासं असं घेतो काय, एका अक्षरासाठी ह्याला A म्हणतो, ह्याला B म्हणतो, ह्याला C म्हणतो, ह्याला X म्हणूया, ह्याला Y म्हणूया. आता सांगा, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे हा जो कोण आहेत, हे 2 कुठल्या प्रकारचे कोण आहेत, हा व्युत्क्रम कोण आहेत. आणि 2 समांतर रेषा असतील तर हे 2 कोण एकरूप आणि एकरूपच असणार. पहिलं वाक्य, कोण X जो आहे ना तो कोण कोणा एवढा असणार सांगा बरं, कोण B एवढा असणार. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, संगत कोण कसोटी. ओके. दुसरं, जसं AB ट्रान्सव्हर्सल आहे संगत कोण, छेदिका वापरली कुठली सांगा बरं. इथं आता छेदिका आहे, हा कुठली आहे, AB आहे. आता AC छेदिकेकडे जाऊया, तिथलीही कोणाची जोडी सारखी असणार बघा. हा Y कोण जेवढा आहे तेवढाच कुठला कोण असणार बघा बरं, C पण असणार. दुसरं वाक्य लिहूया, कोण Y बरोबर कोण अँगल C. पुन्हा हेच करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट वापरली. आता छेदिका म्हणून कुठला वापरणार सांगा बरं, छेदिका ही AC वापरणार आपण. ओके. इथं ABC असा आहे, हा छोटा A छोटा B. आता इथं A आणि B आलं, किंवा इथंही तुम्ही असं आतले कोण तुम्ही ABC असं लिहिलं तरी चाललं असतं, कॅपिटल A कॅपिटल B, हा, किंवा आता स्मॉल A असं मी म्हणलेलं आहे. आता काय करतो, इथं ॲडिशन आहे बघा B आणि Cची, इथं B आणि Cची ॲडिशन आहे. आपण आता तिसरं वाक्य असं लिहूया, ह्या दोन्हीची बेरीज करतो मी. कोणाकोणाची बेरीज करतो मी, आता फक्त जरा उलट लिहून घेतो. असं चालेल का, कोण B हा कोणा एवढा आहे बघा बरं, कोण X एवढा आहे, आणि कोण C हा कोणा एवढा आहे सांगा बरं, कोण Y एवढा आहे. मी असं लिहितो, म्हणजे मला एका बाजूला हे आपल्याला पाहिजे तसे कोण येतील. ओके. मी ह्या दोन्हीची ॲडिशन करतो. हां, ॲडिशनमध्ये काय येणार बघा, अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू अँगल X प्लस अँगल Y आलं. ओके. आत्ता मी काय करणार आहे बघा जरासं नीटपणे, याच्यामध्ये ना ह्या दोन्हीची बेरीज झाल्यानंतर मी दोन्ही बाजूला, हे एक मॅथमॅटिक्स पुन्हा समजलं का बघा, इथं 3 अधिक 2 आहे आणि इथं 1 अधिक 4 आहे. दोन्हीच्या मध्ये समानता आहे की नाही बघा, आहे. त्यात मी एक नंबर जास्त घालणार आहे, इथं मी समजा 7 घालणार आहे आणि इकडे पण 7 घालणार आहे. आता समानता बदलेल का बघा, हे 3 आणि 2 5, हे 4 आणि 1 5, हे 12 झाले, हे पण 12 झाले बघा. तसं मी एक अँगल, एक मापाचा अँगल ह्या दोन्ही बाजूला मी ॲड करणार आहे. ॲडिंग अँगल A. कुठला अँगल कमी पडला आहे मला, अँगल A कमी पडला आहे. ॲडिंग अँगल A ऑन बोथ साईड्स. कोण A हा मी दोन्ही बाजूला मिळवतोय, जेणेकरून आपल्याला हे सेंटेन्स तयार होईल. मग कोण A हात घातला, कोण B हात याच्यामध्ये घातला, हां, या बाजूमध्ये मी कोण A घातला. आता या बाजूमध्ये काय घालतोय सांगायचं, हां, याच्यामध्ये सुद्धा कोण A ॲड करूया आपण.
आता सांगा झालं का बघा उत्तर आपलं पूर्ण. अँगल ABC पाहिजे ते आपल्याला तयार झालं. आता बघा कोण X अधिक Y अधिक A तिघांची बेरीज किती असणार? या तिघांची बेरीज किती असणार सांगा ना? 180 असणार, कारण लिनियर पेअर आहे ते, एकाच रेषेतील ते कोण आहेत. आलं लक्षात सगळ्यांच्या? ह्या त्रिकोणाच्या अशा रीतीनं हे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 असते असं आपल्याला प्रूव्ह करता येईल. दिसते का बघा इथंपर्यंतचा भाग? ओके. हा एकदम सहज सोपा छोटा. तुम्ही 3 अक्षराचा वापर करण्याचं टेन्शन घेऊ नका. नॉलेज घ्या अगोदर, नंतर ते प्रेझेंटेशनकडे चला. बुकमध्ये 3 अक्षराचा वापर करून अतिशय सुंदर लेखकांनी त्याची मांडणी केल्या. असा हा त्रिकोणाच्या म्हणून त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. जसं पायथागोरसचे प्रमेय तुम्हाला माहिती आहे ते सिद्धता 10वीत शिकणार आहात, तसं आता याची सिद्धता ही त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 तुम्हाला 6वी 7वीमध्ये माहिती झाली, 8वीमध्ये माहिती झाले. पण त्याची प्रूफ्स कसं होतं, त्याची सिद्धता कशी होती ती आपण आत्ता बघायला आलो. ओके ठीक आहे बाळांनो. अशी ही होती काय बरं, अशी ही त्रिकोणाचा गुणधर्म, एक त्रिकोणाचा एक खास गुणधर्म असा होता, त्याचा वापर करून आपल्याला हे गणित असं पूर्ण करायचं होतं. ओके चला तर मग पुढे जाऊया. त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 असते याचं प्रूफ हे सहज शिकता यावं. तुम्हाला स्वतःला ज्या वेळेला हे आनंदानं स्वतः बुककडं न बघता, सर मला हे समजलं आहे, आता एक त्रिकोण काढायचा आहे, एक समांतर रेषा काढायची आहे, आणि ह्याचं ॲप्लिकेशन हे नीट लक्षात घ्या. त्याचे जे शिकतो आपण त्याचं लगेच ॲप्लिकेशन करत असतो, त्याचा वापर करायला शिकत असतो. हे ॲप्लिकेशन्स करायला शिकूया. म्हणजे आपण इथला तर्कशास्त्र म्हणजे की थोडंसं तार्किक भाग आहे, जो लॉजिकली व्हॅलिड करायचा आहे, तो भाग इथं होता. असा तो भाग आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण जाणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये पुढच्या प्रॉपर्टीज लागणारे जे गुणधर्म आहेत ते माहिती असायला पाहिजेत. हां, टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स, पेज नंबर 19. टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स, रेषेच्या समांतरतेच्या कसोट्या. मगाशी आपण शिकत असताना पाठीमागच्या अभ्यासमध्ये रेषा समांतरच होत्या म्हणून ते घडलं. आता समांतरता असण्यासाठी कसं चेक करायचं, म्हणजे त्याचा व्यत्यास आपण सगळ्या बाबतीत बघतोय. पॅरलल लाईन्सचे पहिला, छेदिकेच्या एकाच बाजूला असणारी आंतरकोनाची जोडी जर पूरकच असेल तर पण त्या रेषा समांतर म्हणायचं. पहिल्यामध्ये काय होतं बघा, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे आंतरकोन पूरक असतात, ह्याचं प्रूफ होतं. आता आपण कॉन्व्हर्स बघावलं त्याचा. समांतरतेच्या कसोट्या, छेदिकेच्या एकाच बाजूला असणाऱ्या आंतरकोनाची जोडी जर पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात, ह्याचं प्रूफ. ह्या समांतरतेची कसोटीचं प्रूफ आपण बघणार आहोत. आता हे प्रूफसुद्धा थोडंसं अप्रत्यक्षरित्या आहे. आंतरकोनाच्या दोन्ही टेस्ट ह्या अप्रत्यक्ष प्रूफ आहेत. इनडायरेक्ट मेथडनं ते सॉल्व्ह करायचं आहे. थोडंसं समजून घेऊया. तुम्हाला ते अप्रत्यक्ष सिद्धतासुद्धा तुमच्या कानावर जाऊ दे. आता गणित भाग 1 मध्ये पण अशा अप्रत्यक्ष सिद्धता यायला लागलेत. थोडा त्याचा तुम्हाला अर्थ समजू दे. एक काय बघा, अप्रत्यक्ष सिद्धता ही एक रेषा काढली L, दुसरी रेषा एक काढूया M, त्याच्यामध्ये मी एक छेदिका काढतो, ह्याला नाव देऊया PQ, आणि ह्या रेषेला M नाव देऊया. 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता, 2 भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले असता आंतरकोनाची बेरीज 180 येत असेल, आंतरकोनांची बेरीज 180 येत असेल, हा P आहे कोण आहे, हा Q कोण आहे, ह्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज जर 180 येत असेल तर ते, मी आता आंतरकोन म्हणजे इथं अक्षर वापरू का एक, ठीक आहे जरा शॉर्टमध्ये वापरतो, A आंतरकोन B असा. इथं हे आहेच आंतरकोनांची जोडी 180, तुम्ही 3 अक्षर वापरला तरी चालेल. A हा कोण आणि हा कोण B याची बेरीज 180 आहे हे गिवन आहे आणि पक्ष आहे. आणि व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह हिअर, टू प्रूव्ह साध्य काय आहे बघा बरं. ह्या 2 रेषा पॅरलल आहेत. हे लाईन आहे ना, लाईन L पॅरलल टू द लाईन M, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. लाईन L पॅरलल टू द लाईन M हे प्रूव्ह करायचं आहे. आता पुन्हा आपण इनडायरेक्ट प्रूफकडे बघतोय. आपण इनडायरेक्ट प्रूफ थोडंसं समजून घ्या. परीक्षेसाठी महत्त्वाचं एवढं नाही आहे, पण तुम्हाला ते थोडंसं इनडायरेक्ट प्रूफची डेफिनेशन्स जराशी माहिती होऊ दे एवढीच अपेक्षा आहे. एवढं महत्त्वाचं नसलं. बराचसाच भाग, काही मुलांची शंका थोडा कमी होणार आहे वगैरे वगैरे, अभ्यासक्रम कमी होणार नाही, तो तुमच्या स्वयं अभ्यासासाठी राहणार आहे, त्याची नका चिंता करू. हां,
आता ए आणि बी ह्या दोघांची बेरीज 180 आहेच. आता जे तुम्ही साध्य करायचं चाललाय ते खोटं आहे म्हणायचं. ह्या लाईन एल आणि एम पॅरलल नाही, हे विधान चुकीचं आहे असं समजायचं. मग काय, दे आर नॉट पॅरलल, या रेषा समांतर नाहीत. आता समांतर नाहीत म्हटल्यानंतर कसे आहेत बघा बरं. अशी एक एल आहे आणि अशी एक एम आहे. ही पी क्यू आहे तशीच आहे, म्हणजे हा इथं पी आहे, इथं क्यू आहे, हां इथं आहे तसं आहे. आता ही लाईन एल आणि एम आर नॉट पॅरलल. लेट अस कन्सिडर, असं समजा की ह्या दोन रेषा पॅरलल नाही आहेत. मग हे इथं एक म्हणजे ह्या छेदतात, मग पॅरलल नाहीत म्हणजे छेदतात ना. हां आता काय झालं, आपण हे खोटं आहे समजलो, हे खोटं आहे. मग असं ह्या समांतर असताना कधी छेदणार आहे. व्हेन दे आर टू पॅरलल टू इच अदर दे कॅनॉट इंटरसेक्ट, बट दे आर नॉट पॅरलल दे मस्ट बी इंटरसेक्ट ॲट पॉईंट ऑन द लॉंग डिस्टन्स दे आर मीट टू इच अदर. आता असं झालं की इथं ट्रायंगल फॉर्म झालं. आता कुठं कुठं कॉन्ट्राडिक्टेड होते बघा हे. आता हा ए होता, हा बी होता. हे बघा, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल टी किती असणार. हा ट्रायंगल आहे ना, किती असणार सांगा, 180 असणार. बट ह्यातला जो ए आणि बी आहे ना, ह्याची बेरीज किती आहे सांगा की. ह्याची बेरीजच 180 आहे, 180 आहे. इकडं पण 180 आहे. आता टी किती असला पाहिजे, टी हा 0 अंश असला पाहिजे. आता अँगल टी जर 0 झाला, दीज टू लाईन्स आर नॉट डिफरंट, दे आर सेम लाईन, दे लाईज ऑन दीज टू लाईन्स कम ऑन द सेम पॉईंट. ते एकाच रेषेत येणार. पण ह्या दोन रेषा भिन्न आहेत. दोन भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले असता, याचा अर्थ समजला का बघा. आता ह्या दोन रेषा भिन्न आहेत आणि इथं तर यायला आलं की हे एकच रेषेत आहेत, म्हणजे हे आपण मानलो तर नक्की चुकीचं आहे. काय मानलो तो, लाईन एल इज नॉट पॅरलल टू द एम, हे विधान चुकीचं आहे. म्हणजे बरोबर विधान काय सांगा, मस्ट बी पॅरलल टू इच अदर. अशी अप्रतिसिद्धता बुकमध्ये फार सुंदर रीतीने मांडलेल्या लेखक मंडळींनी. तुम्ही परत एकदा बघाल, परत एकदा समजून घ्याल. परीक्षेसाठी म्हणून मी नाही सांगत तुम्हाला, हे परीक्षेला हे महत्त्वाचं आहे, येणार आहे असं म्हणून नका करू. आपल्या नॉलेजसाठी हे इनडायरेक्ट प्रूफ समजून घेऊया. आलं लक्षात सगळ्यांच्या. ही होती समांतर रेषेची, म्हणजे ही कुठली कसोटी होती बघा. आता ही टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स फॉर आंतरकोन असं होतं. आंतरकोनाची जोडी पूरक असते. आता सेकंडमध्ये जाऊया आपण. सेकंड दुसरं बघा, व्युत्क्रम कोन कसोटी, अल्टरनेट अँगल टेस्ट. ह्याचाही प्रूफ आपण पडसी बघून घेऊया, समजून घेऊया पडसी. आता एक खरं, आता हे जे इंटेरियर अँगल्स मस्ट बी सप्लिमेंटरी, याच्या आधारानं पुढचं शिकायचं. आपण जे आत्ता शिकतो ते पुढं वापरायचं असतं परत. हे असं कन्स्ट्रक्शन आहे बघा सगळं बुकचं. आत्ता माहीत झालं, पॅरलल लाईन्स जर त्याचं लाईन जर त्या इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतील, आंतरकोन जर पूरक असतील, 100% ते रेषा समांतरच असणार. हे खरं धरूनच आपण पुढचं शिकू शकतो आपण. चला ठीक आहे, दुसरं बघूया. ओके, चला बाळांनो आपण याचं दुसऱ्या टेस्टकडे बघूया. काय टेस्ट आहे बघा. आता याच्यामध्ये टेस्ट सेमीची मुलं पान नंबर 20वरती, मराठीच्या मुलांना पान नंबर 20वरती. If a pair of alternate angle formed by transversal of two lines is congruent, then lines must be parallel to each other. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या रेषा समांतर आणि समांतरच असतात. एकदम सोपं, एकदम छोटं आणि एकदम इंटरेस्टिंग. पुन्हा काय करूया, दोन रेषांना एका छेदिकेने, दोन भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले असता असं वाक्य का असतं समजलं का बघा. म्हणलो होतो आपण एकाच रेषेत आहेत, पण दोन भिन्न रेषांच्या प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ आहे. त्या अर्थापर्यंत आपण पोचलं पाहिजे. हां ठीक आहे. तर मग दोन भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले असता, दोन भिन्न रेषा, ह्या दोन रेषा काढतो. एल आणि एमच घेऊया, पडशी लिहायला सोपं, मांडायला सोपं. त्याची एक ट्रान्सव्हर्सल विचारात घेऊया. चला बाळांनो, याची एक ट्रान्सव्हर्सल विचारात घेऊया. हां, पक्ष काय येणार, पक्ष बघा बरं, पक्ष काय येणार जायचं. हां, दोन भिन्न रेषा पक्षामध्ये. आता मी बऱ्याच गोष्टी मांडत नाही बघा. पक्ष लाईन एल एल एम आर, आणि ही जी त्याची ट्रान्सव्हर्सल पण म्हणूया ही, ठीक आहे. आणि इथले कसले कोण आहेत, व्युत्क्रम कोनाची जोडी एकरूप असेल तर आपल्याला एक व्युत्क्रम कोनाची जोडी घेऊया. कोणती घेऊया, ही आणि ही घेऊया, चालेल. हे जर एकरूप असेल, आता याचं गिव्हन काय येणार बघा. पक्ष दोन रेषा आहेत, डिफरंट आहेत त्या,
आणि याचं गिव्हन म्हणजे पक्ष काय येणार, व्युत्क्रम कोनाची जर दोन भिन्न रेषांना लाईन एल लाईन एम आर टू डिफरंट लाईन्स अँड एन इज ट्रान्सव्हर्सल, ह्या दोन भिन्न रेषा आहेत, ही छेदिका आहे आणि इथं असणारी व्युत्क्रम कोनाची एक जोडी एकरूप आहे. यातला अतिशय महत्त्वाचा भाग आहे तेवढा मी लिहितो. अँगल ए इज इक्वल टू अँगल बी ऑर कॉन्ग्रुएंट टू असं लिहिलं. दोन्ही समान मापाचे आहेत, समान मापाचे आहेत ए आणि बी असं लिहिलं. व्युत्क्रम कोनाची एक जोडी एकरूप असेल तर आपल्याला पोचायचं आहे कुठं बघा, व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह हिअर. आपल्याला सिद्ध तयार करायचं आहे की लाईन एल ही लाईन एमला पॅरलल आहे. हे आपल्याला इथं पोचायचं आहे. पण ह्या दोन रेषा समांतर आहेत. चला, एकदम सोपं, एकदम छोटं, पण कधी सोपं बघा, कुणाला सोपं बघा, ज्याला पाठीमागचा प्रमेयाचा वापर करायला येतो, गुणधर्माला वापर करता येतो. हे गिव्हन आहे. परत हा एकचं गिव्हन लिहून घेतो. साध्य, प्रूफ, सिद्धता. परत जवळजवळ सगळ्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे आहे तसं लिहून घेऊया. गिव्हन, याचं रिझन आहे, गिव्हन दिलेलं आहे. आता एक आपल्या सोयीसाठी इथे एक मी माझ्यानुसार कुठलंही एक कोन घेतो. दुसरं वाक्य काय लिहूया सांगा. हां, कोन ए आणि कोन सी याची बेरीज किती असणार आहे, याची बेरीज किती असणार सांगा, 180 असणार, कारण कोणांची ती रेषीय जोडी आहे. आता ए आणि बी दोन्ही सारखेच आहेत की, म्हणजे इथं आपण कोणाची मापं घालू शकतो सांगा. आता ए आणि सी हे दोन्ही पॅरलल आहेत. आता इथं काय आलं बघा, ह्याचा अर्थ बी हा ए हा बी एवढा आहे. म्हणजे इथं मी तिसरं वाक्य फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरनं एच्या ठिकाणी बी भरतो की बी अधिक सी सुद्धा किती आलं सांगा, 180 आलं. आता जरा काळजीपूर्वक बघा, बी आणि सी हे दोन्ही कोण कसले कोण आले, आंतरकोन आले, अल्टरनेट अँगल्स आले. आणि आंतरकोनाची जोडी जर पूरक असेल, आंतरकोनाची जोडी जर पूरक असेल तर त्या रेषा समांतरच असणार. देअरफॉर लाईन एल इज पॅरलल टू द लाईन एम बाय कसोटी कोणत्या गुणधर्मानुसार, आंतरकोन कसोटीनुसार, टेस्ट ऑन इंटेरियर अँगल, आंतरकोनाच्या कसोटीनुसार त्या रेषा निश्चितपणे एकमेकांना समांतरच असतील. परत एकदा बघा, जर दोन भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले असता व्युत्क्रम कोनाची एक जोडी एकरूप असेल, दोन भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले असता व्युत्क्रम कोनाची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. ह्या दोन डिफरंट लाईन ही ट्रान्सव्हर्सल, लिहिलं काय नाही लिहिलं काय, मी आता लिहित बसलो नाही, तुम्ही लिहा, बुकमध्ये लिहिले बघा पान नंबर 20 वरती. आणि महत्त्वाचा भाग होता हे व्युत्क्रम कोनाची जोडी एकरूप सारखी आहे. ठीक आहे, आपण हे गिव्हन आहे लिहून घेतलं. त्यानंतर काय केलं बघा, इथं एक अँगल घेतला, पण ह्या दोन्हीची बेरीज 180 आहे, हे नोन आहे आपल्याकडे. ते आपण दोन गोष्टी नोंद करून चालू आहे. रेषीय जोडतील कोणाच्या मापांची बेरीज 180 असते आणि आंतरकोन हे जे गिव्हन होतं ए आणि बी व्युत्क्रम कोन होते, तिथं एच्या ऐवजी बी भरलं. आता आलं बघा, आंतरकोन पूरक आले. आंतरकोन पूरक असल्यानंतर त्या रेषा समांतर असायला पाहिजेत. यासाठी आंतरकोन कसोटीची अप्रत्यक्ष सिद्धता सुद्धा मनापासून कळायला पाहिजे, हे का आहे ते. तर आपण पुढं एवढं तेव्हा आपलं माइंड तेव्हा दृष्टीला तयार होत असतं, हो बाबा हे खरं आहे म्हणून पुढची गोष्ट म्हणू शकतो. आलं लक्षात. आंतरकोनाची जोडी जर पूरक असेल तर त्या रेषा समांतर आणि समांतरच असतात, त्या कधीही छेदत नाही. याच्यावर स्वतःवरती कमांड असलं पाहिजे, स्वतःचा विश्वास असला पाहिजे. आलं बाळून लक्षात. अशी ही कसोटी होती, ही टेस्ट होती. आता अजून एक आहे बघा कसोटी, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, संगत कोन कसोटी. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोनाची एक जरी जोडी एकरूप असेल तरीसुद्धा त्या रेषा समांतरच असणार. आता परत हेच काय करूया, पण गिव्हन आणि हे परत येणार, ह्या दोन लाईन्स येणार. आपण काय घेतलं होतं बघा बरं, हे ए आणि बी कॉन्ग्रुएंट घेतलं होतं आपण. आता हे झाले, ही टेस्ट कोणती होती, व्युत्क्रम कोन कसोटी होती. आता आपण संगत कोणाकडे चालू आहे, करस्पॉन्डिंग अँगलला. मी करस्पॉन्डिंग अँगल घेतो बघा. बीचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता, कुठे येणार सांगा, हा इथं येणार बघा. हा आता इथं करस्पॉन्डिंग अँगल एल आणि एम पॅरलल लाईन्स आहेत, एन ट्रान्सव्हर्सल आहे, छेदिका आहे त्याची. आता मी हा संगत कोन बरोबर झाला आणि आपल्याला पोचायचं कुठे, लाईन एल एम आर पॅरलल आहे. परत गिव्हन ए आणि बी आहे तसं येणार. पण आता इथं येणार बघा काय येणार, आता इथं एक मी अँगल घेतो परत सी. परत बघा बरं, ए आणि सी किती येणार, ए आणि सी 180 आलं. आता पण एची जागा कशानं भरू शकतो आपण, आता ए आणि सी, बी आणि सी आहे ना, बी आणि सी. परत काय आलं सांगा, एची जागा मी बीनं भरू शकतो, ही करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनं दिली होती. परत हे बघा इथं आलं, एची जागा बी एवढी आहे, एची जागा सी एवढी आहे, पण एच्या ऐवजी मी बी भरू शकतो. आणि काय तयार झालं सांगा, हे बघा पुन्हा काय तयार झालं, अँगल बी इज कॉन्ग्रुएंट प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. आलं लक्षात सगळ्यांच्या. परत एकदा बघा, परत हे दोन्ही कोण ए आणि बी आहेत, ए अधिक सी आहे, म्हणजे हे आंतरकोन कसोटीसुद्धा अशी पूर्ण होते. बघा
फक्त गिव्हन कसं बदलतं, फिगर कशी बदलते. आता हे आणि ही जोडी घेतली फक्त ह्या लाईनला पॅरलल. आता ए आणि सीची बेरीज 180 आहे. ए आणि बी दोन्ही पॅरलल. एला काढून तिथं काय घालूया, परत बी घालूया. परत बी आणि सीची बेरीज 180 आली. आता जी आंतरकोन कसोटी ती आपल्याला काय सांगते बघा. आंतरकोन जर पूरक असतील, त्यांची बेरीज जर 180 येत असेल, तर त्या रेषा समांतर आणि समांतरच असतात. ह्या कसोट्या समांतरतेच्या कसोट्या होत्या. समांतरतेच्या तिन्ही कसोट्या परत एकदा बघा. कोणत्या समांतर रेषांना कधी ओळखायचं, समांतरतेची कसोटी आणि त्याच्यावर ॲप्लिकेशन्स म्हणून आपल्याला पुढची उदाहरणं सोडवायची आहेत. असा इथं हा भाग होता, म्हणजे की 3 भाग एका ठिकाणी लिहिले होते. इफ इंटेरियर अँगल्स ऑन सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी द लाईन्स आर पॅरलल. वन पेअर ऑफ अल्टरनेट अँगल इज कॉन्गरंट देन द लाईन्स आर मस्ट बी पॅरलल. अँड इफ वन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल इज कॉन्गरंट देन लाईन्स आर पॅरलल. असं होतं. समजा तुम्हाला सहज असा एक प्रश्न, म्हणजे तुम्ही सहज स्टडी करायला आहे, तुम्ही समजायला आहे. समजा तुमच्या एक्झामिनेशनमध्ये असा एक प्रश्न आला, व्हेन वन लाईन इज परपेंडिक्युलर टू द 2 पॅरलल लाईन्स. बघा, if a line is perpendicular to the lines, then lines on the parallel, the lines must be parallel to each other. एक रेषा ही त्या 2 रेषांना जर परपेंडिक्युलर असेल, लंब असेल, तर त्या रेषा दोन्हीच्या दोन्ही पॅरललच असतात. कसं कराल बघा. काय म्हटलंय, इफ अ लाईन परपेंडिक्युलर टू द 2 लाईन्स इन प्लेन. इफ वन लाईन इज परपेंडिक्युलर टू अ लाईन इन प्लेन. एकाच रेषेमधल्या, एकाच प्रतलामधल्या 2 रेषांना एक रेषा लंब आहे, तरीसुद्धा त्या रेषा एकमेकांना समांतर असणारच. कसं काय, अशा छोट्या छोट्या सिद्धता तुम्हाला व्यक्त होता आलं पाहिजे. एका प्रतलामध्ये 2 रेषा आहेत, ही एल आहे, एम आहे, आणि तिसरी जी रेषा आहे ना, तिसरी रेषा ह्या दोन्हीला पण परपेंडिक्युलर आहे. हे बघा, म्हणजे इथला कोण 90चा आहे, इथला कोण 90चा आहे. हां, म्हणजे 90चा आहे, 90चा आहे. ह्या 2 रेषा आहेत बरं का, आणि ही परपेंडिक्युलर लाईन आहे. दोन्हीला पण परपेंडिक्युलर आहे, एक्झॅक्टली 90मध्ये. आता ह्या 2 रेषा पॅरललच आहेत. कसं काय, बाय करस्पॉन्डिंग दिस अँगल अँड दिस अँगल आर कॉन्गरंट. ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट दी लाईन मस्ट बी पॅरलल. असं पडसे स्वतःला व्यक्त होता आलं पाहिजे, अशी अपेक्षा ह्या गोष्टी शिकल्यानंतर तुम्हा सर्वांच्याकडे बाळानो थोडंसं तुम्ही शिकत शिकत पुढं जाल, तसं तुमचाही कॉन्फिडन्स वाढत जाईल. आणि सर्वजणच गणिताशी मैत्री करूया, गणित चॅनलला सबस्क्राईब करूया. ठीक आहे बाळानो, या तासिकेमध्ये इथं थांबूया. याच ह्याच्यावरच्या पुढची तासिकेमध्ये आपण ह्याच्यावर ओके.